तुमची तीक्ष्ण उत्तरे. लोक तिचा वेगळा अर्थ काढतात, पण ज्याही वेळेस तुम्ही शिवी दिलेली आहे, ज्याही वेळेस तुम्ही रागावलेले आहे, ज्याही वेळेस तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला धमकी दिलेली आहे, ती स्वतःसाठी कधीच दिली नाही. की तो गरीबावर झालेला अन्याय तुम्हाला सहन झाला नाही म्हणून तुम्ही शिवी दिली. मागच्या विधानसभेला मी फक्त 2 आमदाराचा मनापासून प्रचार केला बरं महाराज. वास्तविक तुमचा माझा काही मतदारसंघ एक नाहीये, पण आमदार साहेबाला सुद्धा माहिती रात्र झोपू दिलं नाही बाबा मला, बरोबर आहे का नाही. आणि मलाही वाटत होतं महाराज, अरे कोण माणूस आहे महाराज असा प्रत्येकाच्या संकटात धावून जाणारा माणूस आहे. तुम्ही जर प्रत्येक आमदाराला खासदाराला महाराज जर जातीत गणायला लागले, तुझे चांगले काम करणारे लोक राहणार नाही महाराज. सगळे आमदार लोक घरात बसून आहे, कोणी लंडनला फिरायला जातं, कोणी ब्राझीलला जातंय, कोणी अमेरिकेला जातंय. सकाळी 7 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत जर जो माणूस जागृत देवस्थानासारखं तुमचं काम करत असेल, जागृत देवस्थान आहे या महाराष्ट्रात 2 देवस्थान जागृती, एक हे आणि एक बुंबरे साहेब आमचे, हे 2 जण कधी लोकांतच आहे महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून मला आनंद वाटतो. आणि चांगल्याला चांगलं आणि वांगल्याला तीक्ष्ण उत्तरे. तुकोबाराय सुद्धा सांगतात, भले तरी देऊ काशीची लंगोटी. अरे जे जगद्गुरु तुकोबाराय विनवितो सकळ जना म्हणतात, ते तुकोबाराय शिवी सुद्धा देतात. जे नाथबाबा सांगतात, करारे बाबांनो साधन हरीचे, झनी करनीचे करू नका हरिमुखी गाता हरपली चिंता. त्याच नाथबाबाचं दुसरं प्रमाण पहा, काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुकासी आले मुडा. का जगद्गुरु तुकोबाराय नाथबाबा जेवढे काही संत मंडळी असेल त्यांनी पहिलं प्रेमानं समजून सांगितलं. आणि प्रेमाने ज्यावेळेस लोक ऐकत नाही त्यावेळेस तुकोबारायने शिव्याही दिल्या, नाथबाबानं सुद्धा शिव्या दिल्या. तुकोबाराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे, जशास तसं उत्तर द्यायला शिका. महात्मा गांधी सारखं जर असं तर लोक तुम्हाला जगू देणार. महात्मा गांधीच्या विचाराचे एक जर गालात मारली दुसरा गाल पुढं करायचा. महात्मा गांधी म्हणायचे, तुमच्या एक जर गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. पण 2025 मध्ये जर तुम्हाला जगायचं असेल, कोणी जर तुमच्या गालावर मारली तर त्याच्या डोंगावर मारता तुम्ही जगू शकता, तसे जगू शकत नाहीये. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन रात्रंदिवस धर्माच्या कामासाठी हे लोक रस्त्यावर आहे. मग महाराज तुकोबारायकडे ही ताकद का निर्माण झाली? तुकोबारायला कोणाशी काहीच घेणं देणं नव्हतं. अभंगाचं शेवट, नाही भीड भाड, नाही भीड